मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या पूर्वीच्या भागात आपण बघितलं किती गप्पा आणि किती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या। आजच्या भागात पुन्हा आपण आठवले कुटुंबाला भेटणार आहोत। सौ सीमा रामदास आठवले या माऊलींना बोलतं करणार आहोत। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। पण मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा लग्न ठरलं, तुम्हाला होकार तर आला, लग्न ठरल्यानंतर लग्न झालं किती महिन्यांनी? लग्न आमचं झालं, आम्ही पहिले रजिस्टर मॅरेज केलं एक 4 दिवसामध्ये। 4 दिवसामध्ये होकार झाल्यानंतर 4 दिवसात रजिस्टर? म्हणजे मला बोलवलं यांच्या घरचे सगळे। यांचं कुटुंब फार मोठं आहे, 7 काका आहेत त्यांना। अरे वा। मुलुंडमध्ये राहतात आणि खूप फार मोठं कुटुंब आहे। तर त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना मला दाखवायचे होते। तर तेव्हा आम्ही मलबारीला हे सातपुड्या बंगल्यामध्ये राहत होते। तर त्यांनी आम्हाला बोलवलं, एक बघण्याचा कार्यक्रम झाला त्यांच्या नातेवाईकांसमोर आणि त्यानंतर 2 दिवसांनी मग रजिस्टर मॅरेज करून घेतलं। कारण माझे आजोबा हे कलेक्टर होते, तर त्यांची इच्छा होती की एक्साईजमध्ये, तर त्यांची इच्छा होती की मंत्र्यांबरोबर लग्न करायचं आहे, तर एक रजिस्टर मॅरेज पण झालं पाहिजे म्हणून। तर त्यामुळे एक रजिस्टर मॅरेज केलं आणि त्यानंतर मग बुद्ध पौर्णिमेचा 1 दिवस बघून मे महिन्यामध्ये मग आम्ही लग्न केलं। पण त्या दरम्यान ना जनरली लग्न जमलं की लग्न होईपर्यंत ना साधारणतः चित्रपटाला जाणं, नाटकाला जाणं किंवा कुठेतरी फिरायला जाणं, असा कधी वेळ काढला होता? नाही, हे तर मुंबईमध्ये होते, मी पुण्यामध्ये होते। असं भेटणंच नाही? नाही, मी लग्नानंतर फिरायला नाही, लग्नानंतरच गेलो फिरायला। हो, त्याच्या आधी मध्ये भेटलोच नाही, रजिस्टर मॅरेज करायला। आता लग्नाला किती वर्ष झाली तरी? 29 वर्ष। 29 वर्ष। पण त्या 29 वर्षामध्ये तुमच्या कामामुळे आमच्या माऊलीकडे जरा वेळ देणं जास्त त्यांना पाहिजे आहे, तर कधी देणार आहात हा वेळ? आता काम संपल्यानंतर। सतत तुम्ही एवढे बिझी आहात, हां, जरा जीत काय म्हणतोय आम्हाला ऐकायचंय। हां, जीत सांग। बाबा एवढे बिझी असतात, बरोबर आहे? शाळा, प्रगती पुस्तक, सगळं आई, हां, जे काय तुला पाहिजे ते आईकडे। बाबा पण लक्ष त्याच्यामध्ये खूप देतात। बाबा त्यांचा टाइम काढून मला विचारत असतात, डॅडी म्हणतो, मी डॅडीच म्हणत असतो। तर डॅडी मला फोन करून विचारत असतात, काय करतोस, कुठे आहेस, कसं चाललंय अभ्यास, ते टाइम काढून मला विचारतच असतात। आणि आई? मी आईसोबत जास्त अटॅच आहे, आईसोबतच घरी असतो मी जास्त करून टाइम। पण डॅडी कधी ओरडलेत तुला? हो, ओरडतात, पण ती लक्ष नाही देत, प्रेमामध्ये ऐकून घेतो। पण डॅडी तुला का ओरडतात? कधी काय ऐकलं नाही तरच ओळखतात। मला नाही वाटत डॅडींचा स्वभाव बघता डॅडी कधी रागवत असतील असं मला नाही वाटत। रागवत तर नाही ना। आईचा आवाज जास्त मोठा आहे की डॅडींचा? मम्मी जास्त ओरडत। पण मला सांग, डॅडींकडनं तुझी अपेक्षा काय मुलगा म्हणून? अपेक्षा तर काय नाही, पण डॅडी खूप सांभाळून घेतात, ते बिझी असले तरी पण मम्मी पण सांभाळूनच घेते। किती मस्त, किती बघा काय लेखक उत्तम पद्धतीने बोलतोय, हो की नाही? किती मस्त की डॅडी किती बिझी असले तरी मला सांभाळून घेतात आणि डॅडी मला कधीतरी रागावले तरी ते चांगल्यासाठीच रागावतात, हो की नाही? तू काय करतो? मी आता 11th स्टँडर्डला गेलो। तुझी काय इच्छा आहे? तुला काय करायचंय? मला आता मॉडेलिंग करायचं। अरे वा, तुला खूप शुभेच्छा। थँक्यू। एवढा मस्त उंची आहे, उत्तम अभ्यास कर, छान, आणि छान महाविद्यालयात शिकतोयस, तिथल्या सगळ्या आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये भाग घे। खूप छान, तुला फ्युचर ब्राईट नक्कीच आहे तुझं। तुला खूप शुभेच्छा। तर जावयांबद्दल सांगाव। साहेब तर चांगलेच आहेत, पण मी इतक्या वर्षात त्यांच्या समोर कधी उभे राहिले नाही, त्यांच्यावर समोर जात नाही, बोलत नाही मी त्यांच्यावर जास्त, त्यामुळे काय सगळं व्यवस्थित आहे घरात। होय ना? काय असतं बघा, जावयाचा केवढा आदर सगळ्यांना आहे। बहीण आहेत ना, मी लहानपणी सगळे एकत्र ना। कसे होते हो साहेब लहानपणी? लहानपणी चांगलाच होता। एक गोळी आणली तरी वाटून खायचा तो। एक गोळी आणली तर 4-5 जणांना द्यायचा आणि मग खायचा तसं, एवढी गोळी। पण त्याने आता तुमच्या वहिनीला थोडा वेळ द्यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? वाटतंय, पण काय करणार, त्यांचे ते बिझी असतात ना नेहमी, काय करणार? पण बहीण म्हणून हक्काने सांगू शकता ना की दादा जरा वेळ दे। नाही, घेऊन जातात फिरायला, तसे जातात ते, कधीतरी फिरायला घेऊन जातात, शॉपिंगला घेऊन जातात। अरे वा, वेळ काढतात, शेवटी त्यांच्या फिरायला घेऊन जातात। नंतर दिल्लीला सेशन चालू असलं की आम्हाला बोलवतात, मला, अजितला, नातेवाईकांना। मैं बेला मेहता,
सीमा दीदी की फ्रेंड हूँ और इनसे मिलने के बाद में जो मीन्स मेरी एक्चुअली लाइफ चेंज हो गई। आई एम एक्स बैंकर बट ये जो दिखती हैं वो है नहीं एक्चुअली, क्योंकि क्या ज़्यादा इन्होंने लोगों के बीच में इतना गई नहीं है, बट स्टिल नॉलेज बहुत है उनको। ये मेरी इन्स्पिरेशन है ॲक्च्युली। माझं नाव उषा रामलू. मी साहेबांबरोबर आम्ही 30 वर्षापासून काम करतो. मी लग्न झाल्यापासून सीमाताईंना पाहते. आता सकुताई ज्या आठवले साहेबांच्या बहीण आहेत, त्या म्हणाल्या की एक गोळी भाऊ आम्हाला वाटून दे. तसं आमच्या कार्यकर्त्यांबरोबर सुद्धा होतं. साहेबांच्या पुढ्यात जर काही खाऊ आला किंवा काही एखादी वस्तू आली तर ते लगेच सांगतात की सगळं कार्यकर्त्यांना देऊन टाका. म्हणजे हे कार्यकर्त्यांबद्दल सुद्धा त्या नवरा बायकोंच्या मनात तेवढंच प्रेम आहे. सीमाताई तर अगदी आम्हाला आता कुटुंबासारखंच वागवतात की साहेब जास्ती आता बिझी असल्यामुळे आमचा महिलांचा कार्यभार त्याच सांभाळतात. समाज म्हणून त्यांनी एक चांगली बांधिलकी जपलेली आहे. मी भावते आहे त्यांची. ते खूप प्रेम करतात आमच्यावर, खूप सांभाळून घेतात आम्हाला. खूप मस्त आहेत दोघं साहेब पण. एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. आता ना मी काही प्रश्न विचारणार आहे. 3च प्रश्न आहेत. त्या 3 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिली ना तुम्ही उत्तरं, तर या माऊलीला सोन्याची नथ मिळेल. झी मराठी एक सन्मान स्त्रीचा. पहिला प्रश्न, वहिनींचा वाढदिवस कधी असतो? 21 सप्टेंबर. बरोबर, अभिनंदन. चला, वहिनींचं माहेरचं संपूर्ण नाव? काशीकर. काशीकर हे आडनाव. आणि माहेरी काय नावाने हाक मारायचे? सीमा. सीमा. सीमा काशीकर. बरोबर वहिनी? बरोबर. अभिनंदन. वहिनींच्या शाळेचं नाव? महात्मा गांधी विद्यालय. अभिनंदन. 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 झी मराठीकडून ही सोन्याची नथ सन्मान म्हणून तुम्हाला मिळाली. अभिनंदन. वहिनी, ह्या प्रत्येकाच्या मनात तुमच्याबद्दल एवढं आदराचं स्थान आहे, बरोबर? आणि जे काही आहे ते आपल्या आज भावना सगळ्या तुमच्या प्रति ते व्यक्त करतायत. कोणाला तुम्ही आईवडील वाटताय, कुणाला तरी सखी वाटताय, कुणाला मैत्रीण वाटताय, कुणाला इन्स्पिरेशन वाटताय. आणि तुम्ही साहेबांसाठी एक वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत खंबीरपणे घर सांभाळलेलं आहे असं साहेबांनी पण सांगितलं. साहेबांबद्दल तुमचं काय म्हणणं? म्हणजे माझं लग्न झालं तसं आमचं एकत्र कुटुंब होतं. साहेबांचे काका काकी आमच्या सोबत राहायचे. साहेबांची आई होती. आता 4-5 वर्षापूर्वी साहेबांच्या आईची डेथ झालेली आहे. साहेबांच्या आईची आणि साहेबांची पण भेट व्हायची नाही. महिना 1 महिना 15 दिवस. मग ते लिफ्टजवळ बसून राहायच्या साहेबांचा चेहरा बघण्यासाठी. आणि मग ह्यांना सांगून ठेवलं होतं की आई भेटल्या नाही की तुम्ही भेटायला जात जा. त्यानुसार ते आईला भेटायला जात होते. बाहेर तसे ते कडक स्वभावाचे आहेत, पण घरी आमच्यासाठी कुटुंबासाठी असे म्हणजे वेळ देणारे आणि पती म्हणून कर्तव्य त्यांनी खूप अशी चांगली पार पाडलेली आहेत. म्हणजे मला कुठं शॉपिंगला काय घ्यायचं असेल किंवा आम्हाला घरात कुठचा निर्णय घ्यायचा असेल तर पहिले विचारतात की तुला काय करायचं आहे, ते पहिले विचारतात आणि मग ते त्यांचा निर्णय देतात. आणि त्यानुसार मग आम्हाला घरात आम्ही जे पण आता काही छोटी मोठी वस्तू घ्यायची असेल, काय घ्यायचं असणार तर आमच्या दोघांचा निर्णय आणि आम्ही घेत असतो. ते सुद्धा कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला विचारतात. साहेब मला सांगा, असं इतकं छान उत्तम संसार सुरू आहे, हो की नाही? काय म्हणजे या माऊलीला किती टेन्शन येत असतील ना प्रत्येक वेळेला. कारण तुम्ही या सगळ्या धावपळीमध्ये, तुम्ही त्या कामामध्ये असता, पण सगळी टेन्शन घरी हे सांभाळणं, ही शक्ती येते कुठून त्यांना? ही शक्ती माझी शक्ती आहे. हो. मी तुम्हाला विचारतो, या कधी रागावतात का हो तुमच्यावर, किंवा या रागावल्या आहेत हे तुम्हाला कळतं कसं? नाही, हे रागवले मला कळत नाही. त्यांना वेळच नसतं मी रागवले की नाही बघायला. पण कधी रागावलेल्या कळत नाहीत तुम्हाला, ह्या आज रागावल्यात की नाही? रागवत नाही मी रागवतो विचार कधी कधी. तुम्ही? पण त्या नाही, त्या तुमच्यावर कधी रागवत नाहीत, कधी रागावल्याच नाही. आता हे बघा ना, स्त्री मन आहे ना, कधीतरी वाटणारच ना. शेवटी नवरा हा सगळ्यात जवळचा मित्र. सुरुवातीला वेळ देत नव्हते तेव्हा वाटायचं, आता काय नाही, आता सवय झाली. पण तेव्हा तुम्ही रिॲक्ट व्हायचा? थोडेसे रिॲक्ट व्हायचे, पण तेव्हा थोडासा वेळ द्यायचे, तेव्हा पण घेऊन जायचे. अच्छा, रिॲक्ट झाला की वेळ देतात? आता सवय झाली. आता काय, आता सवय झाली एकटे राहायची. काय बघा ना, काय आनंद आहे, वेगळाच आहे, हो की नाही? अशा गप्पा कधी ऐकल्या नव्हत्या ना सगळ्यांनी. सांगलीपासूनचं ऐकलं होतं का हे सगळं? त्या बघा किती त्या ताई मनापासून हसतायत आज.
नाही नाही, खरंच आहे. दोघेही इतके वेगवेगळ्या कामात आहेत. बरं साहेब, आत्ता इथे बसलायत, उद्या कुठे आहात? उद्या सकाळी मी चाललोय याला, चेन्नईवरून चाललोय अमलापुरम, आंध्र प्रदेशला. हे माहिती आहे तुम्हाला? मला कार्यक्रम काहीच माहीत नसतं. मग आता उद्या हे जाणार हे माहिती नाही नाही, तुम्हाला? मला काहीच माहिती नसतं. पण तुम्हाला पण सांगत नाही? नाही नाही. त्यांचे कार्यक्रम ऑलरेडी सगळी डायरी पूर्ण कारण वहिनींचे आता एक्सप्रेशन्स असे होते, इतके गोड एक्सप्रेशन्स होते. तुम्ही जेव्हा म्हणालात ना आता इथे, उद्या मी इंदोरला, उद्या इंदोरला जात आहे, इतके गोड एक्सप्रेशन्स होते वहिनींचे. सतत प्रवास ना हो साहेब? सतत प्रवास आहे. बरं, ज्या दिवशी लग्न झालं तुमचं, बरोबर आहे, लग्न झाल्यानंतर बरोबर नवी लग्न केलेली बायको, आणि त्या दिवशी संध्याकाळी कुठे फिरायला घेऊन गेला होता त्यांना? आम्ही 4 वाजता कार्यक्रम करत होतो, 4 वाजेपर्यंत. आम्ही मला वाटतं लग्न आटोपलं आणि रमाबाई कॉलनीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आम्ही 2-3 कार्यक्रम केले. पहाटे 4 वाजता घरी आलो. पहाटे 4 वाजता घरी आला? हां, पहाटे 4 वाजता घरी आलो. म्हणजे आजपर्यंत मी लग्न जे बघितली आहेत त्या लग्नात नवरा नवरीचं लग्न होतं आणि मग वरात निघते, हो ना, आणि मग नवऱ्याच्या घरी येतात, बरोबर, ती गृहलक्ष्मीला घेऊन. तुम्ही लग्न करून आधी रमाबाई नगरमध्ये उद्घाटन केलं, तिकडनं दुसरा कुठला कार्यक्रम केला त्या दिवशी? 2-3 कार्यक्रम केले आणि पहाटे 4 वाजता घरी आला. हे अनोखं लग्न आहे, हो की नाही? पण बघा, काम सोडलं नाही आणि नव्या नवरीला घेऊन ते मात्र रमाबाई नगरमध्ये त्या उद्घाटनासाठी गेले. ही मनाची तयारी तेव्हाच झालेली होती ना? हां, तेव्हाच तयारी केली होती. आजोबा जरा एज्युकेटेड असल्यामुळे त्यांनी समजावून सांगितलं होतं की मंत्र्यांबरोबर लग्न करायचंय. मी कधीच नसतो जास्त घरात, कारण माझी नेहमीच असते बाहेर वरात. त्यामुळं बाहेर आपला टुरा सारखा असतो सर्व राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि हिची काही तक्रार नसते. म्हणजे मी त्याला एवढे कार्यक्रम असतात काय ते सांगायला मला वेळ नसतो, पण मी ते सांगतो की आता मला उद्या सकाळी या प्लेनने जायचं आहे, यावेळेला उठायचं आहे. जर सकाळी 7चं प्लेन असेल तर मला 4:15ला उठावं लागतं. 8चं प्लेन असेल तर 5-5:30च्या अगोदर उठावं लागतं. जर मला एखादा मुक्काम असेल तर मला कपडे घेऊन जावे लागतात. तर हे तर सांभाळून घेते, काही अडचण नाही. एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. तुम्हाला काही डोळे दाखवणार, हां, आणि तुम्ही ती व्यक्ती कोण आहे हे ओळखायचं. जर 3 फोटो ओळखले तर या वहिनींना झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. सांगा कोण आहे? डोळे सलमान खान. अभिनंदन. ही कोण आहे बघा? माधुरी दीक्षित. अभिनंदन. ही कोण आहे बघा? काजल. अभिनंदन. तुम्ही 3ही उत्तरं बरोबर दिली म्हणून वहिनींना झी मराठीकडून हा तन्मणी बक्षीस म्हणून मिळाला. अभिनंदन. काय प्रसन्न चेहरा आहे, छान वाटतंय आज. पण मला तुम्हाला तेच विचारायचं आहे, बरं लग्नापूर्वी तुम्ही ना साहेब, आम्ही जे वाचलं होतं, बघितलं होतं, तुम्ही 1-2 चित्रपटात सुद्धा काम केलं होतं, हो की नाही? ते लग्नाच्या आधी ना? लग्नाच्या आधी. तुम्ही बघितला होता वहिनी तो चित्रपट? नाही. मग अचानक चित्रपटात सुद्धा तुम्हाला जावंसं वाटलं होतं की कसं काय, की कोणाच्या सांगण्यावरून? मित्र? नाही, चित्रपटात म्हणजे मला सुरुवातीपासून आवड होती. म्हणजे चित्रपट सृष्टी जी आहे किंवा चित्रपट बघणं हे मला फार आवडत होतं. आणि सगळे चित्रपट बघितल्यानंतर कॉलेजमध्ये असताना मला वाटायचं की आता आपण अभिनेता झालं पाहिजे. पण अभिनेता होता मी नेता झालो, पण अभिनेता काय पूर्णपणे झालो नाही. पण मला वाटायचं की आपण, कारण मी काय नाटकामध्ये कामं केली होती. एकच प्याला नाटक एक आहे, त्या नाटकामध्ये काम केलेलं होतं. आणि असे मला आवड होती, म्हणजे नाटक बघणे, कव्वाली ऐकणे, गाणी ऐकणे, संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे. आणि सगळे चित्रपट त्या काळामध्ये आपण पाहायचो, त्यामुळं चित्रपटाबद्दल मला अट्रॅक्शन होतं. चित्रपटात जे काम केलेलं त्या चित्रपटाचा अनुभव कसा होता अभिनेता म्हणून? नाही, अभिनेता म्हणून नाही, पण एक अन्यायाचा प्रतिकार नावाचा चित्रपट होता. दौलत पेंटर जे होते ते पॅन्थरच्या काळामध्ये मला फार मानायचे. पॅन्थरच्या काळामध्ये अनेक लोक माझी त्या लिडरशिप अत्यंत चांगली मानायचे.
पण त्यावेळेला त्यांना वाटायचं का हा संघर्ष करणारा नेता आहे. आणि मग एक अन्यायाचा प्रतिकार नावाचा चित्रपट होता. मशाल हातामध्ये घेऊन अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या संबंधातली माझी भूमिका होती. आणि डायलॉग हाच आहे की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, पण अन्याय सहन करणार नाही. आंबेडकरी मुवमेंट पुढं चालवायची असेल तर अपमान सहन करणार नाही. आणि सगळ्या समाजाला घेऊन पुढं जाणार अशी एक भूमिका त्या काळामध्ये मांडायचो आम्ही. वहिनी तुम्हाला आवड काय या व्यतिरिक्त, म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या या व्यतिरिक्त आवड म्हणून काय आहे? पुस्तक वाचणं किंवा असं काय तुमची आवड काय वहिनी? मोबाईलवर मेसेज आणि साहेबांना कसली आवड आहे? मला आवड आहे शॉपिंग करण्याची. मला म्हणजे शॉपिंग करणं. माझी पण शॉपिंग करण्याचीच आवड आहे ना. हां, म्हणजे वेळ मिळाल्यानंतर वेळ मिळत नाही, पण वेळ मिळाला की मला थोडे कपडे वेगवेगळे वापरण्याची सवय आहे. हो. त्यामुळं स्टायलिश कपडे, आता माझे कपडे नेहमी, आज मी व्हाईट ड्रेसमध्ये आलेलो आहे. आणि अलीकडे मी ते जॅकेट घालणं सोडलेलं आहे, म्हणजे कोरोनाच्या कालखंडामध्ये. कारण कोरोना माझ्याकडे पर्यंत आला, त्यामुळे जॅकेटच्या माध्यमातून येऊ नये. तर आणि माझं वजनही कमी झालेलं आहे. माझं वजनही जवळजवळ 9 ते 10 किलो कमी झालेलं आहे. आणि एक हलकं वाटतंय आता, म्हणजे मला चांगलं वाटतंय. आणि सगळे लोक माझ्याकडे लक्ष देऊन असतात. पार्लमेंटमध्ये मात्र कलरफुल MP म्हणून माझी ओळख आहे. त्यामुळं तर अशी मला आवड. जेवढ्याला वेळ मिळतो तेवढ्याला वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घेणं याची मला जास्त आवड आहे. किती मस्त. या बघितल्या गप्पा, मनमोकळ्या गप्पा. आणि या गप्पा होत असताना आत्ता या ठिकाणी क्षण आहे तो आहे आनंदाचा. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाचं घर आणि त्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारी ही माऊली, गृहलक्ष्मी, या सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवणारी अशी ही केंद्रबिंदू अशी या वहिनी, या माऊलींचा आता सन्मानाचा क्षण आलेला आहे. तेव्हा आता क्षण सन्मानाचा. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. रामदासजी, तुम्हाला मनापासून धन्यवाद. सीमा वहिनी, तुम्हाला धन्यवाद. होम मिनिस्टरमध्ये आज आपण सहभागी झाला. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.